आज आपण डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह या दोन टॉपिकवरील मागील बोर्ड एक्झाममध्ये विचारलेले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्सला. पॅरामेट्रिक फंक्शन्स म्हणजे एक्स आणि वाय हे टी या तिसऱ्या पॅरामीटरमध्ये एक्सप्रेस केलेले असतात. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला काढायचा असेल तर थेरमनुसार आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला असा आहे dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt. आता या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम असा आहे, इफ x इज इक्वल्स टू a इंटू टी रेस टू 4 y इज इक्वल्स टू 2at स्क्वेअर देन फाइंड dy बाय dx. हा क्वेश्चन 2 मार्कासाठी जुलै 2024च्या बोर्ड एक्झाममध्ये विचारलेला होता. हा क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, त्यामुळे याचे 4 ऑप्शन सुद्धा आहेत. त्यातला फर्स्ट ऑप्शन होता 1/t स्क्वेअर, सेकंड ऑप्शन आहे टी स्क्वेअर, थर्ड ऑप्शन 2t स्क्वेअर आणि फोर्थ ऑप्शन -1/t स्क्वेअर. इथे x आणि y दोन्ही पॅरामेट्रिक फंक्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू विचारलेली होती. तर चला स्टेप बाय स्टेप याचं सोल्युशन स्टडी करूयात. गिवन काय आहे, x इज इक्वल्स टू a इंटू टी रेस टू 4 अँड y इज इक्वल्स टू 2at स्क्वेअर. पहिल्या स्टेपमध्ये आपण याला डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू टी. सो वी गेट dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2at स्क्वेअर दॅट इज 4 टाइम 80. सिंपल आहे. नंतर आपण dx बाय dt फाइंड आउट करूयात, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ a इंटू टी रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह येईल 4 टाइम्स at क्यूब. आता दोन्ही जे काही x आणि y दिलेले होते त्यांना t च्या रिस्पेक्टिव्ह डिफरन्शिएट केल्यामुळे dy बाय dt आणि dx बाय dt अशा दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. सेकंड स्टेपमध्ये आपण यांना डिवाइड करूयात. मग फॉर्म्युल्यानुसार dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt ची जी व्हॅल्यू आहे ती अशी आपल्याला मिळेल 4 टाइम्स 80 डिवायडेड बाय 4 टाइम्स at क्यूब. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 1/t स्क्वेअर, जे की आपल्या फर्स्ट ऑप्शन मध्ये इथे दिलेलं होतं. म्हणजे फर्स्ट ऑप्शन 1/t स्क्वेअर इज द करेक्ट ऑप्शन. ओके, ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रॉब्लेम्सकडे जाऊयात. दुसरा प्रॉब्लेम असा आहे, फाइंड dy बाय dx इफ x इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर अँड y इज इक्वल्स टू 2 टाइम्स 80. हा क्वेश्चन 2 मार्कासाठीच फेब्रुवारी 2024च्या बोर्ड एक्झाममध्ये विचारलेला होता. याचं सोल्युशन बघूयात. सिमिलरली जसा आपण आधीचा प्रॉब्लेम सोडवलाय त्याच पद्धतीनं हा सुद्धा सोडवायचा आहे. इथे x इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर आहे, y इज इक्वल्स टू 280 आहे. पहिल्यांदा डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्टिव्ह टू टी ने, म्हणून डिफरन्शिएट बोथ विथ रिस्पेक्टिव्ह टू टी. सो dx by dt is equals to 280 and dy by dt is equals to 2a. सिंपल. डेरिव्हेटिव्हच्या बेसिक फॉर्म्युल्याचा वापर करून आपण dx by dt is equals to 280 आणि dy by dt हा 2a असा मिळवला. आता याचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला dy by dx मिळतो. तो कसा असेल, 2a डिवायडेड बाय 280. आणि हे सोडवल्यानंतर 2a कॅन्सल झाला आणि फायनल dy by dx आन्सर आपल्याला मिळालं 1/t. ठीक आहे, सिंपल आहे. आपल्याला dy बाय dt आणि dx बाय dt हे फाइंड करून त्यांचा रेशो घ्यायचा असतो. अशा पद्धतीने सिंपल 2 मार्कासाठी याच्यावरचे प्रॉब्लेम्स विचारले जातात. सेम असाच एक थर्ड प्रॉब्लेम आहे, तो बघूयात. फाइंड dy बाय dx इफ x इज इक्वल्स टू sin t अँड y इज इक्वल्स टू cos t. हा क्वेश्चन 2 मार्कासाठीच पण फेब्रुवारी 2022च्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला आहे. सोल्युशन स्टडी करूयात. इथे x इज इक्वल्स टू sin t आहे आणि y इज इक्वल्स टू cos t आहे. लिहिताना जे गिवन आहे ती स्टेप आधी लिहिली. सो डिफरन्शिएट बोथ विथ रिस्पेक्टिव्ह टू टी. वी गेट dx बाय dt इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इज cos t अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इज मायनस sin t. सो dx बाय dt आपल्याला काय मिळाला, cos t, आणि dy बाय dt मिळाला मायनस sin t. याचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला dy बाय dx मिळतो आणि तो आहे dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt विच इज इक्वल्स टू मायनस sin t डिवायडेड बाय cos t. ठीक आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. याचं जे काही आन्सर आहे फायनली ते येतं मायनस tan t. मायनस साइन बाय कॉस मायनस tan t मिळतो आणि हेच आपलं dy बाय dx साठी फायनल आन्सर आहे. तर अशा पद्धतीनं पॅरामेट्रिक फंक्शनसाठी वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला 2-2 मार्कासाठी यापूर्वी विचारलेले दिसतात. सेम आहे, मेथड फक्त एकच आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण दिलेले x आणि y t च्या रिस्पेक्टिव्ह डिफरन्शिएट करून dy बाय dt dx बाय dt मिळवतो आणि त्यांचा रेशो जो येईल तो आपलं फायनल आन्सर असतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स आपण इथे बघितले. आता आपण जाऊयात हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हज कडे.
हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे यापूर्वी सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, जिथे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स किंवा dy बाय dx असतो. त्याला डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला एफ डबल डॅश मिळतो, म्हणजेच d2y बाय dx स्क्वेअर असा सेकंड डेरिव्हेटिव्ह मिळतो. त्याला परत डिफरन्शिएट केलं तर आपल्याला एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स म्हणजेच d3y बाय dx क्यूब असा थर्ड डेरिव्हेटिव्ह मिळत असतो. तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर दिलेलं जे फंक्शन आहे त्याला परत परत डिफरन्शिएट करत जाणे म्हणजेच हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करणे. ह्याच्यावरील प्रॉब्लेम स्टडी करूया. प्रॉब्लेम असा आहे, फाइंड दी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. हा क्वेश्चन 3 मार्कासाठी आत्ताच्या म्हणजेच फेब्रुवारी 2025च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर चला याचं स्टेप बाय स्टेप सोल्युशन बघूयात. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला y दिलाय लॉग एक्स. ठीक आहे, याला डिफरन्शिएट केल्यानंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 बाय एक्स. म्हणून फर्स्ट जो डेरिव्हेटिव्ह आला dy बाय dx तो आला 1 बाय एक्स. आता 1 बाय एक्सला परत डिफरन्शिएट करूया. याला अगेन डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्सनी तर आपल्याला काय मिळेल d2y बाय dx स्क्वेअर म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स आणि तो असतो मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. याला आपण मायनस 1 रेस टू 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर अशा एका फॉर्मॅटमध्ये लिहिलं. कशासाठी तर आपल्याला पुढे लक्षात येईल. याला परत डिफरन्शिएट करूया ज्यामुळे आपल्याला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल. म्हणून d3y बाय dx क्यूब हा आपल्याला मायनस 1 टू द पॉवर 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स स्क्वेअर म्हणजेच मायनस 1 टू द पॉवर 1 मायनस 2 बाय एक्स क्यूब असा मिळेल. ज्याला अजून सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये जर लिहिलं तर मायनस 1 स्क्वेअर 1 इंटू 2 डिवायडेड बाय एक्स क्यूब अशा इक्वल फॉर्मॅटमध्ये आपण एक्सप्रेस करतोय. आता हे कशासाठी एक्सप्रेस करतोय, पहिला दुसरा तिसरा असे एन टाइम डिफरन्शिएशन आपल्याला जनरलाइज करत असताना पॅटर्न लक्षात यायला पाहिजे. तो पॅटर्न लक्षात घेण्यासाठी आपण हे अशा पद्धतीनं फायनली त्या आन्सरला लिहित जातोय. मायनस 1 रेस टू 1 अपॉन एक्स रेस टू 2 असं d2y बाय dx स्क्वेअरच्या वेळेस लिहिलंय इथे. तेच आपल्याला d3y बाय dx क्यूबच्या जागी मायनस 1 टू द पॉवर 2 इंटू 1 इंटू 2 डिवायडेड बाय एक्स क्यूब असं लिहावं लागलं. ओके, सो अशा पद्धतीचा जर का पॅटर्न आपण ऑब्झर्व केला तर आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी याला जनरलाइज करू शकतो. आणि ते काय मिळेल, nth डेरिव्हेटिव्ह मीन्स dny बाय dx रेस टू n इज इक्वल्स टू मायनस 1 टू द पॉवर n मायनस 1 इंटू 1 इंटू 2 इंटू 3 अप टू n मायनस 1 डिवायडेड बाय एक्स रेस टू n. हा जर का दुसऱ्या डेरिव्हेटिव्हसाठी तिसऱ्या डेरिव्हेटिव्हसाठी जर का पॅटर्न तुम्ही बघितलात तर आपण n साठी जनरलाइज केल्यानंतर आपल्याला असं मिळतं. आणि याला अजून सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये जर का आपण लिहायचं असेल तर याला असं लिहू शकतो dny बाय dx रेस टू n इज इक्वल्स टू मायनस 1 रेस टू n मायनस 1 इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एक्स रेस टू n. तर अशा पद्धतीनं आपण लॉग एक्सला जर का परत परत डिफरन्शिएट करत गेलो तर त्याचा nth डेरिव्हेटिव्ह या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळू शकतो. ओके, तर अशा पद्धतीनं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हवरील हा एक आत्ताच विचारलेला जो प्रॉब्लेम होता त्याचं आन्सर आपण बघितलं. तर आपल्याला अशा पद्धतीनं प्रत्येक फंक्शनला स्टेप बाय स्टेप डिफरन्शिएट करत करत फर्स्ट वरून सेकंड थर्ड आणि nth डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करता येतो.